महानगरपालिकेचे कचऱ्याचे कंटेनर कंपोस्ट डेपोकडे ज्या मार्गाने जातात, तो रस्ता रेल्वेचं काम सुरू असल्यामुळे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे हे कंटेनर सध्या कांडळकर फ्लॅटच्या मार्गाने वळवले गेले आहे. हे कंटेनर वेगाने जात असल्यामुळे अपघात होण्याची भीती निर्माण झाली. त्यातच यातून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिक देखील त्रस्त झाले आहे. त्यामुळे पहिले रस्त्याचे कॉर्पोरेटीकरण केल्यानंतरच वाहतूक सुरू करावी, अशी मागणी महानगरपालिकेकडे करण्यात आलेली आहे. आणि ही मागणी गांभीर्याने न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा गणेशदास गायकवाड यांनी श्रमिक पत्रकार भवन येथे पत्रपरिषदेतून दिला. कंपोस्ट डेपोकडे जाणाऱ्या कंटेनरमुळे उडत असलेल्या मातीच्या धुळामुळे शेतीचा माल खराब होत असून रस्त्याचे डांबरीकरण करावे, काँक्रिटीकरण करावे, जेणेकरून गोरगरीब जनता त्या ठिकाणी जे राहते आहे घरामध्ये धूळ जात आहे, संपूर्ण कपडे खराब होत आहेत आणि अक्षरशः आमचा जीव गुदमरण्यासारखा झाला आहे. त्या रोडने शेतकरी बांधव असतात, ज्या शेती विभागामध्ये जे माल आणतात, मग ते कोबी असो, कापूस असो, भेंडी असो, टमाटी असो, हे सर्व खराब होत आहे. आणि अमरावती शहराचा कचरा त्या रेल्वे फाटक बंद झाल्यामुळे त्यांनी आमच्याकडनं काढला. हा रस्ता मातीचा आहे, कच्चा आहे, तो पक्का करण्यात यावा. आणि एवढं आम्हाला म्हणायचं आहे की तुम्ही शहराचं आरोग्य तुम्ही साफ ठेवता आणि आमचं आरोग्य धोक्यात आणता. म्हणजे एकीकडे स्वच्छता म्हणता आणि दुसरीकडे आरोग्य धोक्यात आणता. हा आमच्या विभागात, आमच्या जो परिसरामध्ये आहे, हा न्याय आम्ही प्रशासनाला पुन्हा एकदा सांगतो, यांनी रेल्वे बसचा फाटक बंद करायच्या अगोदर डायव्हर्शन करायला पाहिजे होतं, जेणेकरून मार्ग कुठलाही मार्ग हा जर रेल्वे जंगलात असता तर यांनी का आमच्याकडून आणलं असतं का. परंतु विनाकारण आमच्यावरती तो त्रास आहे. शेतमालाला शेतकऱ्यांवरती अन्याय आहे, गोरगरीब जनतेवर अन्याय आहे, तिथे नागरिक वस्ती आहे आणि तातडीने तो रोड बंद करावा. जर याला चालू करायचं असेल, त्या विभागातून शाळकरी मुलं जातात, फार मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. लहान लहान मुलं खेळतात आणि नागरिक वस्तीतून अशा प्रकारचे कंटेनर नेणं योग्य नाही आणि प्रशासन नक्कीच याची दखल घ्यावी. आम्ही चक्काजाम आंदोलन केलं होतं, त्या ठिकाणी 2-3 दिवस बंद केलं, पुन्हा ड्राईव्ह केली, अतिरिक्त आयुक्त आल्या, नेल्याशिवाय आम्ही राहत नाही. म्हणजे प्रशासन हे म्हणजे जनतेसाठी आहे का जनतेवर अन्याय करण्यासाठी आम्हाला मार्ग नाही. म्हणून शासनाला विनंती आहे, जेवढं दाबाल तेवढं हे उसळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शासनाने या आमचा रोड करून द्यावा, त्यानंतर कंटेनर सुरू करा, एवढं बोलतो. अभी जो है ये कंटेनर के वजह से उसकी जो धूल, जो रोड की धूल आती है, जो भी मट्टी आती है, इससे बीमारी भी आप बहुत फैल रही है. तो ये कंटेनर के ऊपर कुछ तो भी हमारे मनपा सड़कों में हमारे शेतकरी लोगों तरफ से मैं आह्वान करता हूँ, काली शक्ति पीठ से मेरा इनको पाठिंबा है. और अगर समझो इसका ये जो है इस पर जब लिखा हुआ है और हमारे भाई लोगों ने सब बताई हुई है क्या क्या तकलीफ है, अगर ये तकलीफ कल हमारे को इसमें अगर प्रशासन के तरफ से मनपा आयुक्तों के तरफ से अगर इसका हल नहीं निकलता है, तो मैं इनके सभी शेतकरियों के साथ में मैं खुद खड़ा रह के सामने आके आंदोलन पे उतर जाऊंगा. इसके ऊपर आपको एक्शन लेना पड़ेगा और वो भी हम आंदोलन तो करेंगे और कारपोरेशन में आके भी हम आंदोलन भयानक कर लेंगे, फिर हम नहीं देखेंगे. क्योंकि जहाँ पे हमारे शेतकरी भाई लोगों को त्रास हो रहा है और जहाँ भी बीमारी फैल रही, डेंगू, मलेरिया, ये आज उस रोड पे आज मनपा सर मैं आह्वान करता हूँ हमारे शेतकरी भाई लोगों की तरफ से कि आप लगे तो हमारे साथ में चलो. हम आपको पूरे अमरावती शहर के आजू बाजू के पूरे रोड भी बताते कितने रोड की प्रगति हो रही है, कोई प्रगति नहीं है. और वहाँ पे हम जहाँ की कंप्लेंट कर रहे हैं वहाँ पे डेंगू मलेरिया के पेशेंट बहुत बढ़ गए हैं. पत्रकार परिषदेमध्ये गायकवाड यांनी सांगितलं की महानगरपालिकेचे काम अजब गजब प्रकारचं असून त्याचा प्रत्येक कांडलकर रस्त्याला त्रास होत आहे आणि त्यातच रेल्वेचं काम सुरू असल्यामुळे रेल्वे विभागानं तो रस्ता बंद केल्यानं पर्यायी रस्ता नसल्यामुळे परत नागरिकांना त्याचा भरपूर त्रास होत आहे. काळंकर मार्गाच्या मार्गाने कच्च्या रस्त्याने रोज शेकडो कार भरधाव वेगाने जाणं येणं करत असतात आणि त्यातच हा रस्ता कच्चा असल्यामुळे नागरिकांच्या घरात धूळ जात असल्याने नागरिकांना हैराण आहेत. या रस्त्यावर अपघाताची भीती आणि त्यातच धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतीचे देखील यामुळे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे ही वाहतूक तातडीने बंद करावी, अन्यथा नाईलाजास्तव आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आल्याचं देखील गायकवाड यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेमध्ये हिमंतराव फुलाडी, बबनराव रडके, विजय वरुळकर, मनोज हिवसे, अतिश अतकरे, प्रदीप कांडेलकर, नंदू पाटील, रामकिशोर वर्मा, शक्ती महाराज उपस्थित होते. शक्ती महाराजांनी देखील आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. जन्मत लाईव्ह न्यूज करता अमरावती प्रतिनिधी राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट.